नमस्कार, मी दिनकर शिंदे. आपण पाहताय डीएस न्यूज. तुमचं मत माझं मत मध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, महत्वाचा मुद्दा मी घेऊन आलो आणि तो म्हणजे असा की लोकसभाही गेली, राज्यसभाही गेली. नेमकं छगनराव भुजबळ यांच्या बाबतीत असं का घडलं? का आहे भुजबळ साहेबांचं मन बेचैन? हा प्रश्न महत्वाचा आहे. याविषयी आपण चर्चा करतोय. त्याचं कारण असं आहे, मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाचा जो लढा उभा केला होता, कोट्यावधी मराठा समाज आपल्या पाठीशी आणला आणि शासनाकडे ते आपल्याला कुणबीचं प्रमाणपत्र आणि ओबीसीचं आरक्षण हे कायद्यानं मागतायत. हा लढा त्यांचा ज्यावेळेस सुरू होता त्यावेळेस मराठा समाज ताकदीनं उभा राहत असताना त्यांना विरोध हा छगनराव भुजबळ यांनी केला आणि एल्गार सभा घेऊन ओबीसीला एकत्र आणण्याचा प्रयत्न हा छगनराव भुजबळ यांनी केला. ओबीसी समाजालाही दाखवण्याचा प्रयत्न केला की मी ओबीसीसाठी लढतोय, कारण मराठा समाजाला जर ओबीसीचं आरक्षण दिलं तर आपल्यावर अन्याय होतोय, हे भुजबळ साहेब सांगत होते. वास्तविक पाहता छगनराव भुजबळ हे राज्यामध्ये मंत्री आहेत, जबाबदार आहेत. सामाजिक क्षेत्रात त्यांनी अनेक वर्ष काम केले. 40 वर्ष महाराष्ट्रात राजकारण करतायत. त्यांनाही माहिती आहे की जरांगे पाटील जी मागणी करतायत कुणबीच्या नोंदी शोधण्याची आणि ओबीसीच्या आरक्षणाची, ही रास्त आहे, ही योग्य आहे. कारण शासनानं सुद्धा समिती नियुक्त केली आहे. शासनानं सुद्धा त्या पद्धतीनं प्रमाणपत्र दिले आहेत आणि ज्यांना प्रमाणपत्र कुणबीचे दिले ते ओबीसी आरक्षणात आलेले आहेत. फक्त जरांगे पाटील सगळे सोयरे आणि सरसकट मराठा समाजाला कुणबीचं ओबीसीचं आरक्षण द्या, ही जी मागणी करतायत, एवढ्याच वाक्याला अंडरलाईन करून छगनराव भुजबळ यांनी ओबीसीचा लढा हा मराठ्यांच्या विरोधात या ठिकाणी उभा केला, हे आपण पाहिलं. मित्रांनो, शासनाचे मंत्री अशा पद्धतीने ज्यावेळेस भूमिका घेतात आणि ते एखाद्या समाजाला, एखाद्या जातीला विरोध करतात आरक्षणासाठी, ती जात, ते लोक त्यांच्या विरोधात राजकारणामध्ये उभा राहणार हे कुणालाही समजतं. हे भुजबळ साहेबांनाही समजत होतं. परंतु जर ते विरोधात गेले तर तो उमेदवार पराभूत होतो, हेही भुजबळ साहेबांना माहिती आहे. मग तरी त्यांनी मराठा समाजाला आणि जरांगे पाटलांना विरोध का केला? त्याचं कारण होतं की त्यांना आता जनतेतून निवडणूक लढायची नव्हती, तर त्यांना थेट राज्यसभेमध्ये जायचं होतं. जर राज्यसभेमध्ये जायचं असेल तर आमदारांच्या मतावर जावं लागतं, जनतेच्या मताचा संपर्क येत नाही. आणि म्हणून जरांगे पाटलांच्या आणि मराठा समाजाच्या विरोधात छगनराव भुजबळ बोलत होते आणि तमाम ओबीसी समाज आपल्या पाठीशी घेऊन महायुतीसोबत त्यांना तो उभा करायचा होता आणि आपला राजकीय दबाव गट हा मोठा आहे हे त्यांना दाखवून आपल्याकडं खासदारकी घ्यायची होती आणि कदाचित केंद्रामध्ये मंत्रीपद सुद्धा त्यांना मिळवायचं होतं. हे सगळं त्यांच्या मनामध्ये ठरलं होतं. पण झालं सगळं उलट. प्रफुल्ल पटेल यांनी राजीनामा दिला राज्यसभेच्या खासदारकीचा आणि पुन्हा त्यांनाच राष्ट्रवादीनं उमेदवारी दिली आणि त्यांना राज्यसभेवर पाठवलं. म्हणजे प्रफुल्ल पटेल यांची 4 वर्ष शिल्लक असताना त्यांना त्या राजीनामा देऊन पुन्हा डबल राष्ट्रवादी अजित पवार गटाने त्यांना राज्यसभेवर पाठवलं. त्याच वेळेस भुजबळ साहेबांवर अन्याय झाला याची जाणीव त्यांना झाली. त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की मला राज्यसभेची उमेदवारी देतील असं वाटलं होतं, मी अपेक्षाही करून होतो, परंतु ती प्रफुल्ल पटेल यांना दिली आणि माझा या ठिकाणी अपमान झाला असं मला वाटलं. मित्रांनो, हे सगळं घडल्यानंतर आता आपल्याला लोकसभेला किंवा विधानसभेला सामोरं जावं लागेल हे ज्यावेळेस भुजबळांच्या लक्षात आलं, त्यावेळेस त्यांनी मराठा समाज आणि जरांगे पाटलांना जो काही तीव्रतेने विरोध होता तो त्यांनी शांत ठेवला आणि ते गप्प बसले. ज्यावेळेस लोकसभेची निवडणूक आली, नाशिक मतदारसंघातून त्यांना लोकसभा निवडणूक लढवायची नव्हती असं ते सांगतायत, पण परिस्थितीनं त्यांना लढवायचीच होती आणि योगायोगानं नव्हे तर ठरलेल्या रणनीतीनुसार, जे की भारतीय जनता पार्टीला छगनराव भुजबळ यांना राज्यसभेवरच घ्यायचं होतं आणि त्यांना मंत्रीच करायचं होतं आणि ओबीसीचा नेतृत्व म्हणून महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये प्रेझेंट करून ओबीसी आपल्या पाठीशी घ्यायचा होता, परंतु ते सगळे मनसुबे भाजपचे त्या ठिकाणी उलटे पडले आणि म्हणून लोकसभेमध्ये छगनराव भुजबळ यांना नाशिकमधून उमेदवारी द्यावी हे अमित शहा यांनी सांगितलंय. अमित शहा हे भाजपचे नेते. नाशिक मतदारसंघ एकनाथराव शिंदे यांच्या शिवसेनेचा, छगनराव भुजबळ हे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे. पण अमित शहा सांगतायत की नाशिकमध्ये म्हणजे शिंदेच्या मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे छगन भुजबळ यांना उमेदवारी द्या. ही सगळी रणनीती ठरली होती. भुजबळही तयार झाले. अजित पवार असतील, सुनील तटकरे असतील आणि प्रफुल्ल पटेल असतील यांनी सुद्धा मला फोन करून त्या ठिकाणी तुम्हालाच उभा राहावं लागेल असं मला सांगितलं. माझी तयारी नव्हती, पण त्यांनी सांगितल्यामुळे मी तयारीला लागलो असंही भुजबळांनी सांगितलं. एवढंच नाही तर मी खात्री करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांना फोन लावला. त्यांनी सुद्धा सांगितलं की समीर भुजबळ नाही तर तुम्हालाच त्या ठिकाणी लढावं लागेल असं अमित शहा यांनी सांगितलं आणि म्हणून मी तयारीला लागलो. परंतु शेवटची उमेदवारीची यादी जाहीर झाली. नारायणराव राणे यांना सुद्धा शेवटची उमेदवारी जाहीर झाली, परंतु नाशिक मतदारसंघ या ठिकाणची उमेदवारी मात्र मला जाहीर झाली नव्हती आणि प्रचाराला वेळ कमी राहत होता. म्हणून मी या ठिकाणी माघार घेतली आणि मला असं जाणवलं की माझा आता अपमान होतोय,
तो अपमान वाढतोय, आता मी लढलं नाही पाहिजे आणि म्हणून त्यांनी माघार घेतली आणि मी आता लोकसभा निवडणूक लढणार नाही असं स्पष्ट सांगितलं. तरीही मित्रांनो, लोकसभा नाशिक मतदारसंघाची उमेदवारी अर्ज दाखल करायच्या आदल्या दिवशी हेमंत गोडसे यांना जाहीर करण्यात आली. त्या ठिकाणी त्यांचा पराभव झाला. ते कसा झाला हा भाग वेगळा, परंतु भुजबळांवर या ठिकाणी म्हणजे अन्याय झालेला आहे. राज्यसभेची उमेदवारी नाही दिली म्हणून अन्याय झालाय, लोकसभेची दिली नाही म्हणून अन्याय झालाय. कारण लढायला सांगितलंय, तयारी करायला सांगितलं आणि मात्र उमेदवारी दिली नाही. जे भुजबळ बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबत राहिले होते, जे भुजबळ शरद पवार यांच्यासोबत राहिले होते, या दोन्ही मातब्बर नेत्यांनी आपल्या जवळ भुजबळांना ठेवून अनेक निर्णय घेण्याची पावर ही भुजबळांना दिलेली होती. कित्येकांच्या लोकसभेच्या आणि विधानसभेच्या उमेदवारी शिफारस ही छगनराव भुजबळ यांनी या नेत्यांकडे केली होती. आज त्यांनाच मात्र राज्यसभेवर आणि लोकसभेवर जाताना उमेदवारी मागताना मात्र त्या ठिकाणी अपमान सहन करावा लागला. ही भुजबळांच्या मनामध्ये खंत आहे. मित्रांनो, एवढंच नाही झालं तर लोकसभेच्या निवडणुकीमध्ये छगनराव भुजबळ यांना कोणी प्रचारालाही बोलवलं नाही आणि आपल्या बॅनरवर अनेकांनी त्यांचे फोटो सुद्धा गायब केले होते. म्हणजे ज्या छगनराव भुजबळांची सभा आमच्या मतदारसंघात पाहिजे यासाठी उमेदवार आमदारकीचे असतील किंवा लोकसभेचे असतील ते पक्षाकडे रांगा लावत होते, चक्रा मारत होते आणि भुजबळ साहेबांचीच आम्हाला सभा द्यायला सांगत होते. यावेळेस मात्र सगळं उलटं घडलं की आम्हाला भुजबळांची सभा नको असं उमेदवार सांगत होते, प्रचारालाही नेत नव्हते आणि बॅनरवर सुद्धा फोटो आणि नाव वापरलं नाही. याविषयी सुद्धा छगनराव भुजबळ यांनी माध्यमांशी बोलताना खंत व्यक्त केली की मला चक्क लोकसभेच्या प्रचाराला उमेदवारांनी बोलवलं नाही, माझे फोटोही बॅनरवर टाकले नाही. कदाचित त्या उमेदवारांना असं वाटलं की मला जर बोलवलं तर मराठा समाज विरोधात जाईल आणि त्यांचा पराभव होईल म्हणून मला त्यांनी बोलवलं नाही असं स्पष्ट बोलून दाखवलं. पण हे बोलत असताना त्यांनी पुन्हा मिश्किलपणे सांगितलं की असं केल्यामुळं ना त्यांना ओबीसीची मतं पडली ना त्यांना मराठ्यांची मतं पडली आणि त्यांना पराभव स्वीकारावा लागला. हे मिश्किलपणे त्यांनी सांगितलं. म्हणजेच आपली ताकद या ठिकाणी आहे हे सुद्धा ते बोलता बोलता सांगून गेलेले. मित्रांनो, हे सगळं जरी घडलं असलं तरी भुजबळ साहेबांनी पुन्हा जरांगे पाटलांवर बोलायला सुरुवात केली. याच वेळेस एक गोष्ट लक्षात आली होती की आता लोकसभेची उमेदवारी न मिळाल्यामुळं पुन्हा भुजबळांना राज्यसभेवर घेतलं जाईल या हालचाली सुरू झाल्या होत्या. परंतु झालं असं की सुनेत्रा पवार ज्या की अजितदादांच्या पत्नी आहेत त्या बारामती लोकसभा मतदारसंघात पराभूत झाल्या आणि पराभूत झाल्यानंतर आता राज्यसभेवर कुणाला घ्यायची ही ज्यावेळी चर्चा सुरू झाली त्यावेळी छगनराव भुजबळ यांनी सांगितलं की मी इच्छुक होतो, माझ्यासोबत आणखी 8-9 उमेदवार इच्छुक होते आणि मला असं वाटलं होतं की 40 वर्ष मी महाराष्ट्रात राजकारण करतोय, आमदारकी भोगतोय, आता मला लोकसभेवर पाठवलं जाईल किंवा राज्यसभेवर मला पाठवलं जाईल आणि म्हणून मी अपेक्षा करून होतो. परंतु ऐन वेळेला पक्षाच्या बैठकीमध्ये सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल आणि जे कोणी वरिष्ठ नेते आहेत जे पक्ष चालवत आहेत असं ते बोलले. त्यांनी सुनेत्रा पवार यांचं नाव त्या ठिकाणी जाहीर केलं आणि मग पक्षाची भूमिका आहे, आम्ही त्याला पाठिंबा दिला, मला या ठिकाणी उमेदवारी मिळाली नाही, याही ठिकाणी मला अपमान झाल्यासारखं वाटतंय. म्हणजेच काय की लोकसभेच्या उमेदवारी नाही मिळाली इथंही अपमान, 2 वेळेस राज्यसभेची संधी हुकली, याही दोन्ही बाबीमध्ये छगन भुजबळ यांचा अपमानच झालाय. प्रचार सभेला बोलवलं नाही, बॅनरवर फोटो नाही, याही ठिकाणी अपमान झालाय. म्हणजे छगनराव भुजबळ यांनी जे ठरवलं होतं ओबीसीचा मोठा गट सभा घेऊन मी एकत्र करेल आणि राजकीय दबाव निर्माण करेल, हे जे काही सगळे मनसुबे होते याच्यावर पाणी फेरलं गेलं आणि सगळं उलट झालं. जरांगे पाटील आणि मराठा समाज यांचाच मोठा राजकीय दृष्ट्या दबाव गट महाराष्ट्रात तयार झालाय आणि याचा फटका लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला बसेल हे महायुतीच्या जे काही सत्ताधारी आहेत यांना उशिरा समजलं. निकाल लागल्यानंतर लक्षात आलं की जरांगे पाटील आणि मराठा समाजाचा जो परिणाम आहे तो लोकसभेच्या निवडणुकीमध्ये दिसला. महायुतीचे उमेदवार फक्त 17 ठिकाणी निवडून आले. म्हणून भुजबळांना आता दूर ठेवलं पाहिजे ही जी काही विचार तयार झालेला आहे तो राष्ट्रवादी अजित पवार गटात आणि महायुतीमध्ये तयार झालेला आहे आणि म्हणूनच भुजबळांना पुन्हा राज्यसभेवर बाजूला सरकलं. जर लोकसभेला भुजबळांना उमेदवारी दिली गेली असती किंवा राज्यसभेवर दिली गेली असती तर जरांगे पाटील आणि मराठा समाज आणखी आक्रमकपणे ज्या पक्षानं आणि ज्या महायुतीनं त्यांना उमेदवारी दिली त्यांच्या विरोधात गेला असता. त्याचा परिणाम येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळाला असता. ही भीती महायुतीच्या सत्ताधारी पक्षामध्ये आहे आणि म्हणून भुजबळांना आता बाजूला ठेवल्या जाते. ही जी परिस्थिती आली ही भुजबळांवर स्वतःच्या वक्तव्यामुळं स्वतःच्या भूमिका बदलल्यामुळं आली आहे असं मला या ठिकाणी वाटतं. आज भुजबळ बेचैन आहे त्याचं कारणही तसंच आहे. कारण ज्या राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये ते आहेत तिथं त्यांचं स्थान आता जे 1 नंबरचं होतं 2 नंबरचं होतं ते आता 3-4 नंबरवर जाऊन पोहोचलंय.
त्यांना विचारलं जाईल, परंतु त्यांच्या विचारानं कृती केली जाईल अशी स्थिती आता अजित पवार गटात दिसत नाहीये. ज्या शाहू फुले आंबेडकरांच्या विचारसरणीने ते काम करतात, ज्या सत्यशोधक विचारसरणीने ते काम करतात, अगदी त्याच्या विरोधात भूमिका आणि विचारसरणी असलेल्या म्हणजे सनातनी विचारसरणी आणि मनुस्मृतीची विचारसरणी घेऊन पुढे जाणाऱ्या भारतीय जनता पार्टी सोबत भुजबळांना सत्तेत बसावं लागतंय, मांडीला मांडी लावून बसावं लागतंय. याचा सुद्धा परिणाम त्यांच्यावर झालाय. कारण भाजपलाच विरोध करून ते बहुजनांचे नेते झाले होते, ओबीसीचे नेते झाले होते, पण ज्यावेळेस ते भारतीय जनता पार्टीच्या सोबत जाऊन बसले त्याच वेळेस भारतीय जनता पार्टीला विरोध करणारा ओबीसी आणि बहुजन हा त्यांच्यापासून दुरावला आणि तो पुन्हा महाविकास आघाडीकडे जाऊन पोहोचलेला आहे. पण आता भुजबळांच्या पाठीमागे जरी तो समाज असला किंवा त्यांची विचारसरणी जरी पटत असली तरी ते महायुतीला मतदान करू शकत नाही. कारण त्यांची विचारसरणीच भुजबळांनीच बनवलेली आहे, ओबीसी नेत्यांनीच बनवलेली आहे की सनातनी आणि मनुस्मृतीची विचारसरणी घेऊन चालणाऱ्या भाजपच्या सोबत आपल्याला कधीही जायचं नाही. जे घटना कधीही बदलू शकतात त्यांच्यासोबत आपण गेलं नाही पाहिजे. हे विचार तळागाळापर्यंत याच नेत्यांनी पेरलेले आहेत. आता तेच नेते समाजाला भाजप सोबत नेऊ शकत नाहीयेत. हे भुजबळांच्या लक्षात आलंय. ना अजित पवारांसोबत राहू शकत, ना भारतीय जनता पार्टी सोबत राहू शकत. मग आता भुजबळ करतील काय हा प्रश्न आहे. म्हणून ते बेचैन आहेत. आता त्यांच्यासमोर 3 पर्याय आले. एक म्हणजे पुन्हा शरद पवार यांच्याकडे जाणं, पुन्हा त्या ठिकाणी ताकदीनं काम करणं. जर तसं नाही झालं तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत जाणं आणि पुन्हा शिवसैनिकासारखं कट्टरपणे त्या ठिकाणी काम करणं हाही त्यांच्याकडे पर्याय आहे. आणि दोन्ही पर्याय जर नसतील तर तिसरा पर्याय त्यांच्याकडे आहे, स्वतंत्र पक्ष काढणं आणि ओबीसीचं नेतृत्व म्हणून त्या ठिकाणी पक्ष स्थापन करून काम करणं. आता नेमकं काय करायचं या प्रश्नानं छगनराव भुजबळ बेचैन आहेत असं माझं मत आहे. आणि जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षणाला विरोध केला म्हणून छगनराव भुजबळांवर लोकसभा आणि राज्यसभा दोन्ही उमेदवारी जाण्याची वेळ आज आलेली आहे. आणि प्रचार यंत्रणेमध्ये सुद्धा त्यांना महायुतीनं दूर केल्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळतंय असं माझं मत आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय की छगनराव भुजबळ यांच्यावर ही वेळ का आली आणि पुढे त्यांच्यासमोर काय पर्याय असतील याचं मत तुम्ही तात्काळ द्या. कारण तुमचं मत आमच्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे. कारण ते संपूर्ण महाराष्ट्रातून असतं आणि अत्यंत अभ्यासू असतं. मित्रांनो, पुन्हा नवीन विषय नवीन मुद्दा घेऊन आपल्या समोर येईल. तोपर्यंत धन्यवाद.